काल काही गोष्टी खाली आले होते, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आले होते. माझा फोन दे, आले होते बिचारे. प्रचार तर करणंच नाईलाज असतो, यावं लागतं. आमदार झालाय चुकून पण सांभाळावंच लागतं. आमदार मागून बोलायचा, बिचारा पुढे बोलायचा. केविलवाणी परिस्थिती होती. मी काही त्याच्यावर जात नाही, परंतु या सगळ्या याच्यामध्ये काही गमतीदार गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. इथं खूप चांगल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांनी सांगितलंय की MIDC कसा करता, कसे प्रयत्न केले, काय लागतं, पाणी कसं लागतं, हे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलेलं आहे. आता त्यांनी MIDC मंजूर केली असं सांगितलं. फोन केला डायरेक्ट, MIDC मंजूर. MIDC मंजूर फार चांगलं आहे. मग ते काल ते ऐकण्यासारखं बरं का त्यांचं. अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही साहेब? 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ्यांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. आता दुसरी एक व्हिडिओ आहे का तुम्हाला? लागतो का बघ. हॅलो, उदय बोलतो. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे. इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निव्वळ संगमेर पुरतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये हे अशा प्रकारचे बांधकामं झालेले. करायचं ठरलं तर राज्याचा निर्णय करावा लागतो, आणि अनेक वेळा त्या बाबतीतला निर्णयाचा प्रयत्न आमचा चाललाय. काही मार्ग निघाला तर आनंदच आहे. सत्यजित प्रयत्न करतो, त्याच्या हाताला यश येवो. माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा कायम त्यांच्या मागे. सत्यजित तुलाच काम करावं लागेल, इतरांना वेळ नाही. इथं खूप काम पडलंय. प्रत्येक कामात व्यवस्थित टोल वसूल करावा लागतोय सध्या. आणि ते म्हणतात संगमेरची शांतता घालवतायत म्हणे. मला सांगा रे, संगमेरची शांतता घालवणारे आपण आहे? अरे यांचं वागणं, इथं माझं घर आहे, तिथं माझ्या नावाचं मित्रमंडळ गणपती बसवतं, आम्ही एक गेट केलं. कुणी असं करेल का रे? त्या गेटवर गेट लावेल का? यांनी त्या गेटवर गेट लावलं होतं. पाहिलं ना तुम्ही? यांची प्रवृत्ती काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. ही शहराला बाधक प्रवृत्ती लक्षात ठेवा. आपला शहर पुढे जायचं असेल, शांततेनं चालायचं असेल, सुकून. खरं सांगतो का, अनेक मंडळी म्हणत असते संगमनेरमध्ये जो सुकून आहे तो कुठं नाही. सुकून याचा अर्थ आंतरिक शांती. ही जर आपल्याला पाहिजे असेल तर दुसरा पर्याय नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. नाही तर पुन्हा जुने दिवस आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत. कठीण परिस्थिती होऊन जाईल. काही लोकांना हे मोडायचंच आहे. ते सुद्धा काल आले, उत्तर दिलं. सत्यजित, तुझी जबाबदारी त्यांना उत्तर द्यायला, मोठ्याची जबाबदारी मी घेतो ना. ते आज दिवसभर होते, विकासाकरता संगमनेरला आम्हाला मतदान करा, विकासाकरता मतदान करा, हे करतो ते करतो, सगळं आश्वासन. मी त्यांना एकच म्हणल, तेवढा नगर मनमाड करा आणि मग या सांगायला.
अरे तुमच्या नगर मनमाड होईना, सगळी सत्ता असताना, खासदारकीची आमदारकी सगळ्या सत्ता मंत्रिपदाच्या असताना एक रस्ता दळ होईना तुम्हाला. आम्ही एका रस्त्यावर चांगला असताना पुन्हा आता पूर्णपणे कॉन्क्रिटिंग करतोय. तेवढा करा, मग सांगाल या संगमेरवाल्याला विकासाच्या गप्पा. आणखी खूप बोलण्यासारखं आहे, मी काय त्यात जात नाही. पण आपण जेव्हा संगमनेर म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे, आपण आपलं अस्तित्व, आपली प्रगती, आपला विकास, आपली शांतता, बंधुभाव, प्रेम एकमेकाबद्दल सगळ्या समाजांमध्ये ठेवून आपल्याला ही सगळी प्रगती करायची आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची, आमच्या विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जायची तयारी आहे संगमेरच्या विकासाकरता आणि शांततेकरता. सगळ्यांनी एक गोष्ट सांगतो की आपले उमेदवार 30 नगरसेवकांचे सिंहाचे उमेदवार आणि 31 मैथिलीताई तांबे ह्या प्रचंड मताधिक्याने विजयी करायची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. इथं चूक चालणार नाही, चूक पुन्हा दुरुस्त होणार नाही, हे तुम्हाला सांगतो. चूक चालणार नाही बिलकुल. आणि तुमची सभा पाहिल्यानंतर मला असं वाटतं त्यांचे डिपॉझिट जप्त हो झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला निश्चितपणे खात्री वाटते. त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.